शिव सकाळ मंडई, मी विकास शिरवळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज चालू एका नवीन प्रवासाला. तर मंडई आता आपला प्रवास चालू होतोय सरळगाववरनं. इथे आम्ही आता थांबलोय नाश्त्यासाठी हॉटेल प्रांजलीला. हायवेच्या अगदी बाजूलाच हे हॉटेल आहे. नाश्ता वगैरे करून आम्ही इकडनं निघू. आता 10 वाजलेत. चला मी सुद्धा नाश्ता करून घेतो. फायनली मित्रांनो आपला प्रवास चालू होतोय आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे सगळ्यांचा. आणि इकडे आपली आहे गाडी. तर लवकर जायचं आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे, सर्वांसाठी आहे. मित्रांनो, आमचा प्रवास चालू झाला होता जीवधन नाणेघाटकडे. पण खरं तर कोणालाच कल्पना नव्हती की आपण जाताना किल्ले शिवनेरीला सुद्धा भेट देणार आहोत. जीवधन किल्ल्याचं पायथ्याचं गाव म्हणजेच घाटघर, जे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आहे. आणि तिकडे जाण्यासाठी आपल्याला शिवनेरी किल्ल्याला सुद्धा भेट देता येते. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिवनेरी किल्ल्याची सफर करतोय. सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिक मिळवलेला किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. पुण्यापासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर शहराजवळ हा किल्ला असून याला शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते. अवघ्या 16 वर्षाच्या असताना मुघलांशी लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणार अशी शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण केलं होतं. अवघ्या 16 वर्षाच्या असताना पहिला किल्ला जिंकणाऱ्या आपल्या पराक्रमी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवजन्मामुळे पावन झालेल्या या भूमीला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे सुलतान आदिलशहाच्या सेनेमध्ये सेनापती म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सततच्या होणाऱ्या लढायांमुळे ते त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या सुरक्षतेसाठी सतत काळजीत असत. कारण तेव्हा जिजामाता गर्भवती होत्या. म्हणूनच त्यांना 500 मावळ्यांसोबत एका रात्रीत शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. महाराज लहान असताना जिथे स्नान करायचे ते स्नानगृह सुद्धा आज इथे बघायला मिळते. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासून उंची 3500 फूट आहे. पण या किल्ल्याची चढाई सोपी आहे. आकाराने शिवपिंडीसारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा लोक भेट देत असतात. इसवी सन 12व्या आणि 13व्या शतकात नाणेघाट हा प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जात असे. याच मार्गावर आणि तिथल्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यादवांनी शिवनेरी किल्ल्याची बांधणी केली. 15व्या शतकात दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यानंतर हे ठिकाण बहमनी सत्तेकडे गेले आणि नंतर 16व्या शतकात अहमदनगर सत्तेकडे गेले. 1595 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले हे अहमदनगरचे सुलतान म्हणजेच बहादूर निजाम शाह यांच्या दरबारातील प्रमुख सरदार बनले होते. निजामाने त्यांना जहागीर म्हणून शिवनेरी आणि चाकणचे प्रदेश दिले होते. पण खूप कमी काळ महाराजांचा या गडावर गेला. अवघ्या 2च वर्षात राजकीय परिस्थिती आणि सुरक्षा लक्षात घेऊन जिजाबाईंना हा किल्ला सोडावा लागला. पुढे काही वर्षांनी 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो अयशस्वी झाला. मग 40 वर्षाच्या कालावधीनंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या अखत्यारीत आला, जो त्याने 1716 मध्ये शाहू महाराजांच्या राजवटीत पेशवांच्या ताब्यात दिला. या किल्ल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. या किल्ल्याला नैसर्गिक ताशीवकडे आहेत आणि त्याला तटबंदी केल्याने हा किल्ला जिंकण्यास कठीण असा होता. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 प्रमुख दरवाजे पार करावे लागतात. हेच दरवाजे किल्ल्याला अभेद्य बनवतात. हे दरवाजे वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधण्यात आलेले आहेत. पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा, त्यानंतर दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा, आणि हा आपण आता समोर पाहतोय तो आहे तिसरा पीर दरवाजा, आणि चौथा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा. किल्ल्यावरील हा एकमेव दरवाजा खूपच मोठा आणि मजबूत आहे, म्हणूनच या दरवाजाला हत्ती दरवाजा असं म्हटलं असावं. 5वा शिपाई दरवाजा, 6वा कुलूप दरवाजा आणि 7वा दरवाजा म्हणजेच मेणा दरवाजा. गडाच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रथम आपल्याला नजरेच पडतो तो म्हणजे महादरवाजा. हा गडावरील पहिला दरवाजा आहे. महादरवाजाची बनावट ही पेशवकालीन आहे. महादरवाजाला 2 मोठे बुरुज सुद्धा आहेत. 5वा दरवाजा चढून आत गेल्यावर उजव्या बाजूने शिवाई देवीचं मंदिर लागतं. तर मंडळी आत्ता आपण चाललोय शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. आधी शिवाई देवीचं दर्शन घेऊया. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, शिवाईच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं गेलं होतं. त्याच देवीचं आपण आज दर्शन घेतोय. चला जाऊया.
राजमाता जिजाऊंनी शिवाई आईला नवस केला होता की जर मला पुत्र झाला तर त्याला मी तुझं नाव देईल, आणि देवीच्या नावावरूनच महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. हे मंदिर कातळ कडांमध्ये आहे. मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. गडाचे सर्व दरवाजे पार करून आल्यावर डाव्या हाताला लगेचच लागतो तो म्हणजे अंबरखाना. या अंबरखान्याचा वापर पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. जवळपास 7,000 लोकांची व्यवस्था या किल्ल्यावर केली जायची, पण आता तो आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. किल्ल्यावर महाराजांचं एक स्मारक आहे, त्याला शिवकुंज असं म्हणतात. त्यांच्यासोबत जिजामातांची मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आलोय सुमारे 400 वर्ष जुना हमामखाना म्हणजेच त्यावेळचं बाथरूम बघायला. या स्नानगृहाजवळ आपल्याला एक खोल खड्डा दिसून येतो. यामध्ये पाण्याला गरम केलं जात होतं व त्या काळच्या पाईपच्या सहाय्याने पाण्याला स्नानगृहात बनवलेल्या बाथटबमध्ये आणलं जायचं. आणि या स्नानगृहाच्या वरच्या बाजूला सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी हे छोटे होल पाडले गेले होते. आणि आजही स्नानगृहाच्या बाहेर आपल्याला काही वाड्यांचे व दुकानांचे अवशेष पाहायला मिळतात. स्नानगृहातून बाहेर पडताच समोरच आपल्याला ही दुमजली वास्तू पाहायला मिळते. आणि याच पवित्र ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. समोर जो आपण तलाव पाहतोय त्याला बदामी तलाव असं म्हणतात. पाण्याची पातळी समजण्यासाठी त्याला मधोमध एक खांब दिसून येतो. तसेच या तलावाला 2 कमानी असलेल्या देवड्या सुद्धा आहेत. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथूनच केली जात होती. बदामी तलावाच्या थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला नजरेस पडतो तो म्हणजे कडेलोट टोक. गुन्हेगारांना शिक्षा म्हणून पूर्वीच्या काळी कडेलोट केला जात असे. हा कडेलोट गडाच्या उंच कड्यावरून केला जात असे. असाच हा कडेलोट टोक. याची उंची जवळजवळ 1500 फूट इतकी आहे. या किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच नाणेघाटाकडे. तर मंडळी, आजची शिवनेरी किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.